ऑल अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. तर आज आपण चॅप्टर नंबर 3.2 द काईट फेस्टिवल शिकणार आहोत. ओके, तर हे चॅप्टर आहे पतंगांबद्दल, त्यांच्या आवडीबद्दल, माणसं कसे डेव्हलप झाली, कसे पतंगांपासून एरोप्लेनची क्रिएटिव्ह आयडिया आली, गुजरातमध्ये कसं फेस्टिवल साजरं केलं जातं, मकर संक्रांती आपण कसं साजरा करतो, हे सगळं ह्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द एक्सप्लेनेशन. Years ago, the harassed mother would often say to her restless son. तर खूप वर्षांपूर्वी जी आई, त्रासलेली आई तिच्या मुलाला सांगायची. रेस्टलेस म्हणजे न शांत बसणारा. ओके, who needed to be kept busy during his holidays. तर मुलांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा काहीतरी त्यांना काम द्यायचं किंवा काहीतरी खेळायला द्यायचं, जेणेकरून ते लोक बिझी राहतात. ओके, what she used to say, why don't you go fly a kite. तर आई सांगायची की जरा बाहेर जा आणि पतंग उडव. And the little boy would happily pick up his kite and run out into the field. तर तो लहान मुलगा खुश व्हायचा आणि बाहेर जाऊन पतंग उडवायचा. तर आम्ही लहान होतो तेव्हा आमची सुद्धा आई अशाच प्रकारे आम्हाला घरातून बाहेर काढायची. तुम्ही सुद्धा आउटडोर गेम्स खेळता काय? आमच्या टायमाला आम्ही लगोरी खेळायचो, लपाछुपी, पकडापकडी, हे सगळे गेम्स भरपूर खेळायचो आणि खूप मुलं असायची. तुम्ही सुद्धा असे काही गेम्स खेळत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. That, of course, was in the past, when the only kites available were made of kite paper and thin wooden frames. तर पूर्वीच्या काळी जसे आताचे नॉर्मल काइट्स असतात तसेच बनले जात होते. ओके, काइट फ्लाइंग has come a long way since then, with the invention of motorized and even fiberglass kites to compete with the old fashioned kites. तर असे सुद्धा काइट्स इन्व्हेंट झाले ज्यांना मोटर होती, जे ऑटोमॅटिकली उडायचे, उडवायची गरज नाही लागायची, किंवा फायबर ग्लास, जे त्यांचं मधलं रॉड असतं ते फायबर ग्लासचं असायचं, जेणेकरून ते दोन तुकड्यांमध्ये किंवा क्रॅश नाही होणार त्यासाठी. टुडे काइट फ्लायर्स कॅन बी फाउंड इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, कॅरिंग डिफरंट टाइप ऑफ काइट्स, वेटिंग फॉर द राईट विंड्स. तर जेव्हा पतंग उडवतो आपण तेव्हा जे काइट फ्लायर्स आहे ते नेहमी हवा कोणत्या दिशेने आहे हे बघत असतात, बिकॉज टू फ्लाय अ काइट यू ऑलवेज नीड द विंड्स. Kite flying has a long history. There are many Greek, Indian, and other mythological stories which tell us about human beings wanting to or trying to fly. तर असे ग्रीक आणि इंडियन स्टोरीज आहेत जे ओल्ड आहेत, in which they have presented a desire की ह्युमन बिंग्सला सुद्धा उडायची इच्छा होती, त्यामुळे त्या लोकांनी काइट्स बनवले आणि ते उडवले. Over a period of time, this desire of humans and their imagination probably led to the invention of kites. तर आपल्याला इच्छा होती उडायची, म्हणूनच आपण काइट बनवली आणि काइट उडवली. And it is likely that the box kites designed more than 100 years ago later inspired others to create power-driven aeroplanes. तर जेव्हा माणसाला कळलं की हवेत उडण्याची शक्यता असते आणि असं असं बनली पाहिजे, जसं काइट आहे, त्याचा आकार कसा आहे, ती हवेत कशी उडू शकते, त्या आयडियाने माणसाने एरोप्लेन सुद्धा बनवले. इन इंडिया, हावेवर, द ट्रेडिशन ऑफ काइट फ्लाइंग हॅज नॉट चेंज्ड. ठीक आहे, इंडियामध्ये हे ट्रेडिशन जे पतंग उडवण्याचं आहे ते आता सुद्धा चालू आहे. बी इट ड्युरिंग द कमिंग ऑफ स्प्रिंग, which is celebrated as Basan, or during the festival of Makar Sankranti, people of all ages go out into the open टू ट्राय देअर लक विथ देअर काइट्स. तर जेव्हा बसंत किंवा मकर संक्रांत येतं, ओके, तेव्हा आपण हे पतंग उडवतो. इंडियामध्ये तर भरपूर साजरा केलं जातं. इन टाउन्स अँड सिटीज where open spaces are difficult to find, terraces and rooftops are often used for this traditional sports. बॅक टू पार्ट टू. आपल्या टाउन्स मध्ये आणि सिटीज मध्ये, म्हणजे शहरात जिकडे बिल्डिंग असतात, जिथे मोकळं मैदान नसतं, तिथे युजली लोक टेरेसेस किंवा त्यांच्या घराच्या छतावरती उभे राहून पतंग उडवतात. इन गुजरात, मकर संक्रांत इज काइट फ्लाइंग डे, ट्रेडिशनली सेलिब्रेटेड ऑन January 13 and 14. It is a holiday when people meet outdoors to cut each other's kites. तर ह्या दिवशी गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लोक बाहेर येतात खूप मोठ्या प्रमाणात आणि मैदानात जाऊन पतंग उडवतात. ओके, दिस डे ऑल्सो coincides with the festival of Uttarayan, when the sun is set to begin its journey to the northern hemisphere. ओके, तर जेव्हा सन आहे तो उत्तर दिशेला वळू लागतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हणतं. अँड उत्तरायण आणि मकर संक्रांत हे एका दिवशीच असतं. कन्साइड्स म्हणजे एका दिवशीच अकर होणं. The people of Gujarat celebrate Uttarayan with a lot of enthusiasm and
ऑल बिझनेसेस कम टू अ ग्राइंडिंग हॉल्ट. ओके, तर गुजरातमध्ये जे लोक आहे ते उत्तरायण खूप एन्थुझियाझम म्हणजे एक्साइटमेंट, आनंदात साजरा करतात. ओके, अँड ऑल बिझनेसेस कम टू अ ग्राइंडिंग हॉल्ट. ग्राइंडिंग हॉल्ट म्हणजे थांबवतात, त्यांची जी कामं आहेत रोजची ते थांबवतात कपल ऑफ डेज, 2 दिवसांसाठी. कपल म्हणजे 2 दिवस. ओके, इट ऑल्सो अ सेलिब्रेशन टू मार्क द एंड ऑफ द विंटर. ओके, तर ह्या दिवशी जे विंटर आहे ते पण संपत येतं. ओके, जानेवारीच्या 15 तारखेनंतर कमी कमी होतं. सो दॅट इज ऑल्सो अ मार्क दॅट विंटर इज गोइंग टू गेट ओव्हर. द काइट फ्लाइंग बिगिन्स ॲट द डॉन अँड कंटिन्यूज विदाउट अ पॉज थ्रू आउट द डे. तर जे पतंग उडवतात ते कधी चालू करतात? डॉन. डॉन म्हणजेच पहाट. ओके, आणि दिवसाच्या शेवटपर्यंत किंवा काळोख होईपर्यंत ते लोक विदाउट एनी पॉज न थांबता उडवतात. People of all ages gather on terraces or rooftops. तर सगळ्या वयोगटातले लोक उडवतात. फ्रेंड्स, नेबर्स, इवन टोटल स्ट्रेंजर्स compete with one another and cries of Trump rend the air when someone cuts the line of a rival. तर जेव्हा आपण पतंग उडवतो तेव्हा आपल्याला कोण उडवतंय ते नाही दिसत, आपल्याला फक्त ती पतंग दिसते. ओके, जर कोण लांब असेल तर ते स्ट्रेंजर्स असतात, ओळखत सुद्धा नसतात, पण त्यांना पेज लढवण्यासाठी खूप मजा येते. ओके, अ वंडरफुल व्हेरायटी ऑफ काइट इज सीन अँड द फसी बायर कॅन चूज व्हॉट ही वॉन्ट्स. तर काइट्स ह्याचे जे शेप्स आहे, व्हेरायटी असते त्याच्यामध्ये किंवा कलर्समध्ये. तर फसी म्हणजे व्हेरी चूझी बायर्स येतात आणि ते लोक खूप किचपिच करून काइट्स विकत घेतात. द मोर सिरियस प्लेयर्स प्रिपेअर स्पेशल लाईन्स फॉर देअर काइट्स. ठीक आहे, जे एकदम सिरियसली खेळायला येतात, प्रोफेशनल असतात, त्यांची लाईन वेगळी असते. देअर इज अ म्युझिक इन द एअर अँड द ट्रेडिशनल डेलिकेसीज आर स्पेशली प्रिपेअर्ड फॉर द डे. तर सगळीकडे गाणी वाजत असतात, आरडाओरड असतात, आणि ट्रेडिशनल डेलिकेसीज म्हणजेच जे स्पेशल पक्वानं असतात किंवा आपण कसं सणासुदीला काहीतरी चांगलं बनवतो ते. ओके, हेल्ड ऑन द सेम डे. द बिगर इव्हेंट however is the International Kite Festival at अहमदाबाद. तर अहमदाबादमध्ये इंटरनॅशनल काइट फेस्टिवल म्हणजे पूर्ण जगासाठी असतं हे फेस्टिवल, कुठून सुद्धा लोक येऊन ह्यात पार्टिसिपेट करू शकतात. Organized by the Gujarat State Tourism Corporation. It is held either at the Sardar Patel Stadium or the Police Stadium. तर दोन्ही मैदानातून एका मैदानावर हे जे इंटरनॅशनल काइट फेस्टिवल आहे ते ऑर्गनाईज केलं जातं. ओके, गुजरात स्टेट टुरिझम कॉर्पोरेशन थ्रू. This popular festival attracts international kite flyers who demonstrate their skills in flying exotic kites and local champions as well. तर बाहेर गाववरून जे मोठे मोठे चॅम्पियन्स असतात. ओके, एक्झॉटिक म्हणजे बिलॉंगिंग टू अ फार अवे लँड, म्हणजे बाहेरून आलेले लोक, ते लोक सुद्धा येतात ह्यात पार्टिसिपेट करायला. Little Indian paper kites compete with those from Japan, the USA, the UK and other countries. ओके, तर जे आपले छोटे छोटे इंडियन काइट्स असतात ते त्या काइट्स बरोबर कम्पीट करत असतात जे दुसऱ्या कंट्रीज मधून आलेले आहेत. Excited spectators watch in awe as marvelous shapes such as eagles and snakes soar into the skies. एव म्हणजे वंडर, अमेजमेंट मध्ये सगळे जे स्पेक्टेटर्स असतात किंवा जजेस असतात ते बघत असतात. ओके, आणि वेगवेगळे शेप्स येतात, ईगल किंवा स्नेक. तुम्ही कोणते कोणते शेप्स उडवले आहेत किंवा बघितले आहेत नक्की सांगा. वन ऑफ द हायलाइट्स ऑफ दिस फेस्टिवल इज द पतंग और काइट बाजार in the heart of Ahmedabad, which is open 24 hours a day for a whole week. A visit to this bazaar in the middle of the night is enough to prove that the entire city is obsessed with kites. तर इकडे जे बाजार आहे पतंग बाजार अहमदाबादमध्ये ते दिवस रात्र चालू असतं. ओके, आठवड्याभरासाठी. आणि जर तुम्ही रात्री जाऊन बघितला यू विल अंडरस्टँड की ही सिटी खूप मोठ्या प्रमाणात हे फेस्टिवल एकदम छानपैकी सेलिब्रेट करतात. ऑब्सेस्ड म्हणजे टोटली ऑक्युपाइड, म्हणजे काहीतरी एकदम आवडतं ना, आय एम व्हेरी ऑब्सेस्ड विथ दिस काइट, म्हणजे मला ही काइट खूप आवडते असं. तर त्या सिटीतल्या लोकांना काइट फेस्टिवल हे खूप आवडतं. ओके, काइट, दांडिया हे सगळं गुजरात, अहमदाबाद हे इकडे खूप जास्त प्रमाणात खेळलं जातं. ओके, गरबा. पीपल क्राउड द स्ट्रीट्स अँड बाय देअर स्टॉक्स हँगलिंग्स थ्रू द नाईट. तर रात्रीचे लोक फिरतात आणि आपापल्याला जे स्टॉक्स पाहिजे आहे, जे काइट्स पाहिजे आहे, ओके, किंवा मांजा पाहिजे आहे ते सगळं घेतात.
Craftsmen demonstrate age-old kite making skills and how to prepare the special thread used for kite flying. तर जे स्किल्ड आहेत, जे बनवतात पतंग, ते लोक सुद्धा वेगवेगळे टेक्निक्स किंवा वेगवेगळे थ्रेड्स घेऊन हे पतंग बनवतात. मिक्सचर ऑफ ग्लू अँड ग्राउंड ग्लास कव्हर द लाईन्स विच आर ड्राईड अँड रोल्ड अप onto reels known as firkis. These lines are so sharp that carelessly used they can cut a finger. तर जो मांजा आहे तो गम आणि ग्राउंड ग्लास त्याचं पावडर करतात आणि त्याच्याने मांजा बनवतात. ओके, तर जर आपण केअरलेसली उडवली पतंग, जर कधी तुमचा हात सुद्धा कापू शकतो. ओके, द एक्साइटमेंट डज नॉट एंड विथ नाईटफॉल. नाउ इट इज टाइम फॉर illuminated box kites of 10 strung on one line to be launched into the sky. तर जेव्हा रात्र होते तेव्हा हे जे बॉक्स काइट्स असतात, इल्युमिनेटेड म्हणजे लाइटेड, त्याच्यामध्ये लाईट असते, ते उडवतात. कॉल्ड तुकल्स. दे ॲड अ ग्रँड ब्युटी टू द डार्क स्काय अँड कम्पीट विथ द ब्रिलियन्स ऑफ द स्टार. तर जसे तारे चमकतात तसे हे तुकल्स सुद्धा चमकतात. ओके, तर तुम्हाला या चॅप्टरचं एक्सप्लेनेशन कसं वाटलं आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी पूर्ण चॅप्टर आणि पूर्ण पोर्शन एक्सप्लेन करणार आहे. थँक्यू.